या दगडाचं घनफळ कसं काढायचे पाहूया या व्हिडिओमध्ये। तर पोरो पहा, या विटीचा ग्लासचा हा विशिष्ट आकार आहे, याचं घनफळ आपण आरामशीर काढू शकतो सूत्रानुसार। मला सांग बेटा, या विटीचा आकार कोणता आहे? इष्टिकाची ती। व्हेरी गुड। बरं मग याचं घनफळ काढण्याचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। बरोबर, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे घनफळ आपण काढू शकतो। बेटा ग्लासचा आकार काय आहे? सिलेंडर। सिलेंडर म्हणजे वृत्तचित्ती। मग याचं घनफळ जर काढायचं तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? पाय आर स्क्वेअर एच। करेक्ट, पाय आर स्क्वेअर एच। हे झाले स्पेसिफिक म्हणजे रेग्युलर शेप। तर हा जो दगड आहे हा आबडधोबड आहे, याला रेग्युलर शेप नाहीये। मग याचं घनफळ कसं काढायचं चला आपण पाहूया। त्यासाठी आपण घेतला टब, त्यानंतर पाण्यानं भरलेलं काठोकाठ पातेलं। तर आपण जे पातेलं आहे ना पूर्णपणे भरून घेऊ, हा काठोकाठ भरून घेऊ। बघा आता हे पातेलं पाण्यानं पूर्ण भरलेलं आहे, बरोबर आहे। आता पुन्हा पाणी बसेल का याच्यात? नाही, म्हणजे व्हॅल्यूम याचा कम्प्लीट झाला। आता काय करू आपण, हा दगड या पाण्यामध्ये टाकू। म्हणजे हा दगड ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकू तेवढंच पाणी बाहेर येणार आहे। म्हणजे पाणी केवढं बाहेर येणार आहे? दगडाच्या आकारमाना एवढं। बरं आपण आरामशीर सोडू। बघा आता हे थोडंसं काळजीपूर्वक करायचं असतं। येते का पाणी बाहेर? बरोबर। तर आता काय केलं आपण, दगड आत गेला तेवढ्याच आकारमानाचं पाणी बाहेर आलं। म्हणजे या टब मध्ये जे पाणी आलं ते कोणत्या आकाराचं आहे? दगडाच्या आकाराचं। आता हे पाणी आपण मोजून घेऊ। हे पातेलं करू आपण बाहेर बाजूला आरामशीर, हे थोडं आरामशीर करायचं। आता हे पाणी सांडू शकते इकडे, याची गरज नाही। आता काय करू आपण, हे पाणी आपण मोजून घेऊ। कशामध्ये? या जार मध्ये। बघा याच्यावर ml लिहिलेलं आहे। तर अशा पद्धतीनं हे पाणी आपण मोजलेलं आहे। तुम्ही पाहू शकता 300 ते 400च्या मधात जवळजवळ 320 मिली। तर हे पाणी किती भरलं? 320 मिली। मग या दगडाचं जे आकारमान आहे ते किती आहे? 320 मिली। म्हणजे आकारमान व्हॅल्यूम आपण मिली मध्ये मोजतो। आणि हे जर क्युबिक सेंटीमीटर मध्ये सांगायचं तर 320 क्युबिक सेंटीमीटर। तर याला म्हणायचं वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड। म्हणजेच या दगडाच्या बदल्यात किती पाणी बाहेर पडलं तेवढं आपण त्याचं व्हॅल्यूम काढलं। व्हिडिओ आवडला तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।